चला तर आज मोदक बनवूया आपण. छान असे उकडीचे मोदक बनवते मी. त्यासाठी घेतलेला आहे गूळ, खसखस, खोबरं घेतलंय बारीक करून, साजूक तूप, तांदळाचं पीठ जेवढं लागेल तेवढं टाकणार आहे. परत म्हणताना एवढं कसं दाखवलं. पाणी गरम करून ठेवलंय मी आधण. आता यात थोडंसं तूप टाकते. आता पीठ ते पाण्याला आधण आलेलं आहे. जास्त उकळी नाही आणायची आपल्याला पाण्याला. आता पीठ टाकून त्याला हलवून घेते मी. जसं पीठ लागेल तसं. पिठाला आपल्याला वाफ काढून घ्यायची छान अशी. बेलण्यानं हलवायचं. बेलण्यानं मस्त हलवता येते. मस्त असं हे करून घ्यायचं. आपल्याला पीठ फोडून घ्यायचं. नंतर मळून पण घ्यावं लागतंय. आता मस्त याला झाकून ठेवूया 5 मिनिटं. गॅस बंद केला तरी चालतो. चला तर आपण सारण तयार करून घेऊया. तूप जसं लागेल तसं टाकायचं. पहिला गूळ टाकून घेऊ. थोडीशी खसखस टाकून घेऊ पहिले आपण. लगेच गूळ टाकू त्याच्यात. गूळ वितळून घ्यायचा. मग खोबरं टाकायचं आपल्याला. थोडंसं मी जायफळ टाकते टेस्ट साठी. इलायची नाही टाकत आहे मी, जायफळ वापरते. खोबरं टाकून घेते आता. छान आता हे असं आटवून घ्यायचंय आपल्याला. मस्त असं पाणी आटवून घ्यायचंय आपल्याला. कोणी कोणी मोदक बनवले नक्की सांगा कमेंट मध्ये मला. कोण उकडीचे बनवतं, कोणी तळीच बनवतं. तुम्ही कोणत्या प्रकारचे बनवलेत नक्की मला कमेंट मध्ये सांगा. फोटो पण पाठवा. मला उकडीचे खूप आवडतात, त्यामुळे मी उकडीचेच बनवत असते.
ह्या वर्षी नारळ पण खूप महाग झालेत. तुमच्याकडे कितीला आहे नारळ? आमच्या इकडे 50ला एक नारळ आहे. मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण हे थंड होऊस्तर पीठ मळून घेऊया आपण. मस्त आता हे पीठ थंड करून याला मस्त मळून घ्यायचंय आपल्याला. छान अशी उकड झाली. मस्त थंड करून घ्यायचंय आता आपल्याला. मी एवढेच याचे करणार आहे. बाकी त्याच्या पोळ्या करून घेणार आहे. असं गिलासाच्या बुडाला तूप लावायचं आणि छान असं फोडून घ्यायचं. पूर्ण एकजीव झाला पाहिजे पिठाचा. अशाच प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं पीठ. छान अशी लाटून घ्यायची आपल्याला मस्त. छान आपलं असं स्मूथ पीठ झालंय एकदम मस्त. हे बघा, याला हे पण पडत नाही. छान अशी मस्त कळ्या येतात त्याच्या. पातळ म्हणजे एवढी पण पातळ नाही, थोडीशी मीडियम आपल्याला हे करून घ्यायची, लाटून घ्यायची. बघा अशी छानशी लाटून घ्यायची. मग हे असे पकडायचे, दोन बोटाने असे आपल्याला कळे पाडून घ्यायचे. छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या. ह्या दोन बोटाने कळ्या पाडायच्या. हे सारण टाकून घ्यायचं. छान असं सारण टाकून घ्यायचं. मस्त असं बंद करून घ्यायचं. हे कळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या. पीठ लावायचं थोडस, म्हणजे चिपकणार नाही. मस्त अशा कळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या. दिसायला एकदम सुरेख दिसतो मोदक. बघा किती छान झालाय. ह्याच प्रकारे बनवून घ्यायचे सगळे. चला तर मी अशाच पद्धतीने मी बनवून घेते. मस्त असं चाळणीला तूप लावून घेतलंय मी. आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. मोदकाला अशी ठेवायची त्याच्यामध्ये मस्त. छान अशी वाफ काढून घ्यायची. जरा जास्त मोदक झाले, थोडस गरबा चालतंय, काय होत नाही. हे बघा मस्त असे घेतलेत. आता माझ्याकडे स्टँड नाहीये, तर मी अशी प्लेट ठेवणार आहे. याच्यात दाखवा. हे बघा अशी प्लेट ठेवणार आहे, त्याच्यावर मस्त असे ठेवणार आहे. मोदक ठेवून घेते. छान. आता त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे. मोठं झाकण दे बघा. फर्स्ट वाले. छान अशी आपल्याला वाफ काढून घ्यायची.
गॅस फास्ट करते आता. चला तर मग आता मी दाखवते तुम्हाला. मस्त 10 मिनिटं झाले उकड काढून. तुम्हाला दाखवते मी आता मोदक. छान असे उकडलेत आपले मोदक. मस्त असे छान लुसलुशीत मोदक तयार झालेले आहेत आपले. बघा एकदम छान चिपकले पण नाही. मस्त असे मोदक तयार झाले. गरम लागतंय हाताला. दाखवते मी तुम्हाला काढून. आपलं उकडीचं पीठ थोडस राहिलं होतं, त्याच्या चपाती लाटून घेतलीत मी. खूप गरम लागते. तर बघू शकता तुम्ही, छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत. खूप छान असे मोदक तयार झालेत आपले. नक्की करा ट्राय. मी सांगितली त्या पद्धतीने रेसिपी ट्राय करा तुम्ही. चुकणार नाहीत तुमचे मोदक. चपाती पण बघू शकता त्या पिठाची. खूप छान अशी चपाती झाली आहे, भाकरी. नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा कसे झालेत माझे मोदक. फुलासारखे छान असे मस्त असं आतलं सारण. छान असे झालेत आपले मोदक तयार. मस्त असं साजूक तूप घातलंय याच्यावरती. एकदम छान असे झालेत. आता आपल्याला तर हे खायला तयार आहेत. बाप्पाला कोणी निवेद दाखवू शकता याचा. आम्ही काय ठेवत नाहीत बाप्पाला, पण करून नक्की खातो आम्ही मोदक. तर चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. ठीक आहे, टाटा बाय बाय.